जी घटना घडली ती गांभीर्यानं सगळ्यांना घेऊन मनाने आवाज उठवायचा आणि एक गरीब लेकराला आणि त्याच्या लेकीबाळीला न्याय देण्याचं काम, देशमुख कुटुंबातल्या लेकीबाळींना न्याय द्यायचं काम सगळ्या आमदार मंत्र्यांनी केलं पाहिजे. मला वाटतं आज सकाळी बऱ्याच जणांनी मुद्दा याच्यामध्ये विधानसभेत अधिवेशनात उचललाय. मला वाटतं प्रकाश दादा सोळंके साहेबांनी सुद्धा उचललाय तो मुद्दा. मी बघितलं. मला वाटतं विजय वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा तो मुद्दा लावून धरलाय. म्हणजे प्रत्येक जण करतोय. आणखीन आज उद्या सगळे बोलतील ना, बोललंच पाहिजे की सांगायची गरज नाही पडली पाहिजे. इतकी क्रूर हत्या जर झाली, कारण ही काय मानसिकता होती, ही मानसिकता कायमची संपवायची असेल तर सगळ्याला आवाज उठवावं लागत आणि सरकारला सुद्धा हे विषय आता किमान 4-5 महिन्याचा आता तरी त्यांनी संपवावा. नसता पुन्हा कुटुंबाने आणि मस्साजोगनी जर हाक दिली, आम्ही काही विचार नाही करणार सरकारचा आणि फरकारचा पाहिजे. मग ते पुढं जे होईल ते होईल. तुम्ही सोडा तर त्याला, मॅसेज फिरतात ना, तुम्ही सोडा तर त्याला, फक्त सोडा तुम्ही. आम्हाला जे बक्षीस द्यायचं दिसतंय बहुतेक महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसना किंवा अजित पवारांना, कारण ते अजित पवारांचा लय त्याचे मुखे घेतल्याशिवाय जमान्याचा अजित पवारांना तेवच लागतोय. पण ही जनता लागत नाही. जी अजित पवारांवरती जीवापार प्रेम करते ती जनता नकोय. अरे ओबीसीत उताडाला नेत्याला तुमचा पक्ष मोठा करा, मोठे व्हा. तुम्ही असले नासके नालायक संघ घेऊन काय ओबीसीचे नेते कितीतरी त्यांना मोठा करा ना. तुमचा पक्ष मोठा व्हा, तुम्ही मोठे व्हा, उंचीवर जा. परंतु तुम्ही अशा क्रूर लोकांना जर सांभाळत असतात तर आम्हाला राग येणारच ना अजितदादाचा. का अजितदादाचा आमचा काय बांधाला बांधे म्हणून त्यांचा राग येतोय. तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ घ्यायला लागलात म्हणून अजितदादाचा आम्हाला राग यायला लागला. काल तर ते त्यांनाच घेऊन गेलाय. मला चॅनलच्या बांधवांनी सांगितलं ते पल्लीचं ते हेंगड परत ते अजितदादा फडणवीस यांची बैठक झाली जाऊन काल. आणि काय म्हणे तर आमची विकास कामावर बैठक झाली. विकास कामाचा आणि पोलीस महासंचालकाचा काय संबंध येतो? आणखी तर राज्यात नाही ऐकलं आम्ही. विकास कामाचा एखादा निधी किंवा काम करताना पोलीस महासंचालक तिथं लागतो म्हणून. विकास कामाशी पोलीस महासंचालकाचा संबंध काय? म्हणजे आतून हे काहीतरी शिजवीत येत. आणखी नाही फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो आणि अजितदादा सांगतो, नका पापात सहभाग घेऊ. तो शिजवायला आणि माणसं घुमवायला आणि ब्रेन वॉश करायला लय पक्का आहे. त्यांनी सगळ्या त्यांच्या जातीतल्या लोकांचा वाटोळ करून टाकले. असे ब्रेन वॉश करून सुशिक्षित पोरं त्यांनी गुन्हेगारीकडे वळले. त्यांच्या समाजाचे त्यांनी पुरं वाटोळ करून टाकले. आणि तुम्ही आणखीन तरी त्याच्या संग राहून त्याच्यात हे करून तुम्ही विनाकारण त्याचं ऐकून आणखीन तुमची फसगत करून घेऊ नका. रोषाला सामोरं जाऊ नका तुम्ही समाजाच्या. त्यांनी तर काल उलटच सांगितलंय त्या माझ्या प्रकरणात सुद्धा, जे आम्हाला आणखीन माहीतच नाही. काय सरकार काय ऐकत आहे त्याचं काय नाही. काय गुप्त केली काय यासाठी नियुक्त? जणून माझ्या घातपाताच्या प्रकरणात यासाठी तपास करते असं म्हणलाय. आम्हाला माहित सुद्धा नाही हो यासाठी नियुक्त झाली. अशी पण यासाठी असती का? तुम्ही कधी ऐकले का पत्रकार बांधवांनी? नाही ना, मी बी नाही ऐकले हो आणखी. म्हणजे त्याचं शुद्धीकरण करायचं का काय? अजितदादाला शुद्धीकरण करायचं त्याचं. गुप्त यासाठी नेमण्यात आली आणि तिने गुप्त अहवाल दिला आणि मग त्याचं शुद्धीकरण केलं गोमतर शिपडून. कारण वर्षावरती बाप्पा बसलेलेच आहेत. हे कोणते प्रकार असले यासाठी आम्ही नाही बघितले. आणखी काय नाही देणार आहे तुम्ही लोकाला? गुप्त यासाठी नेमली, ती गुप्त अहवाल देणार. सरकारने त्याची घोषणा नाही केली. आम्हाला कसं का माहित नाही? तुम्ही कसं काय अंधारात नेमली? म्हणजे त्याच्यावरती आणखीन तुम्हाला तीच पकडा आहे का? काय तुम्ही सरकार चालविता आणि काय तुम्ही लोक आहेत. आणि तिथं महासंचालकाला बोलून घेता, शुक्लाताईला त्या तिथं फडणवीस गृहमंत्री, तिथं अजितदादा. आणि हो पत्रकार बांधवांना मानणार हो त्या घातपाताच्या प्रकरणामध्ये यासाठी सखोल तपास करते. अरे पण गठीत कवा केली हे तर आम्हाला माहित पाहिजे ना. ती तपास कुठं करते? तपास कसं काय करायला लागले अचानक? म्हणजे देशमुख प्रकरणात सुद्धा तुम्ही अशी चालबाजी करायची नाही. आमच्या याच्यात ही वेगळा विषय, आम्ही आमचं बघू खेटू सुद्धा. पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे.